या ठिकाणी मनमाड शहरातील पाकिजा कॉर्नर, कोर्ट रोड, महालक्ष्मी चौक या भागात मी उभा आहे। पोलीस डायरी न्यूज व वादळ न्यूज या वतीने आज इथं निदर्शनास आलेलं आहे का हा सदर रोड नगरपालिकेने 2-3 दिवसापूर्वी एका रात्रीतून बनवलेला आहे ठेकेदाराकडून। आणि हा रोड बनवत असताना ही काळजी नाही बाळगली का या ठिकाणी जास्त प्रमाणात असलेले बहुजन समाजातील लोक या ठिकाणी रहिवासी नागरिक आहेत। आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे। तर या ठिकाणी जे रोडचं काम झालेलं आहे त्या रोडच्या कामाच्या समोर महामानवाच्या स्मारकासमोर हा गटारमय खड्डा या ठिकाणी दिसून येते। आपण पाहत असाल गटारीचं पाणी वाहत आहे, गटारीचं पाणी वाहताना दिसत आहे। आपण पाहते हे गटारीचं पाणी वाहते या ठिकाणी आणि मोठा खड्डा झालेला आहे। इथून गाड्या वाहनं आज उद्या येतील जातील। गाड्या वाहनाचं पाणी स्मारकावर उडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, दिसून येते। आणि आता आपण बघत आहे का अशा पद्धतीने ठेकेदाराने हा रस्ता बनवला, पण याची शहानिशा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, संबंधित बांधकाम अधिकारी नगरपालिकेचे यांनी कुठलीही शहानिशा न करता या रस्त्याचं माझ्या मते नक्कीच कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं असावं। आणि ह्या रोडचा कदाचित मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जी पाईपलाईन टाकलेली रस्ता बनवण्याच्या अगोदर त्या पाईपलाईनच्या खाली फक्त पाईप टाकलेले, पण त्या पाईपच्या खाली जे कॉन्क्रीट लागतं ते माझ्या मते ते टाकलेले नसावा असंही मला मुख्य सूत्रातून माहिती पडलेलं आहे। तर आपण बघत या ठिकाणी बघा जे नागरिक जात आहेत त्या चिखलाच्या पाण्यातून जात आहे आणि कसा खड्डा दिसून येते, गटरीच्या पाण्याने माखलेला आहे चौबाजूनी। आणि नगरपालिकेला वारंवार इथल्या नागरिकांनी दर्शवलेले मुख्य बांधकाम अधिकाऱ्यांना की इथं पाण्याचा खड्डा भरलेला आहे महामानवांच्या स्मारकजवळ, पण ते नगरपालिका झोपेचं सोंग घेऊन आणि उघड्या डोळ्यांनी बघत आहे। आता आपण बघत आहे हे गटरीचं पाणी बघा कसं वाहते। पोलीस डायरीच्या वतीने मी नगरपालिकेला असं सुचवतो हे लवकरात लवकर हे खड्डा बुजून रोड रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने करण्यात यावा। नागरिकांचंही तेच म्हणणं आहे।